आज ना आमच्याकडे ऋग्वी आलेली होती आणि हे ना खरंच खूप क्यूट आहे. आमच्या जर घरी आली ना तर हिला तर बिलकुल खाली कोणी सोडणारच नाही. जे कोणी येईल ना तिला कडीवर जो उचलून घेते आणि हिचं खूप लाड करते आणि खरंच खूप गोड बोलणं आहे हिचं. आणि जशीच गोड बोलणं आहे ना तसंच गोडसुद्धा बघायला सुद्धा आहे. आणि हिच्या छान असा क्यूट क्यूटच्या हिच्या बुच्च्यासुद्धा. आणि मी मस्त हिचा असा लाड करून राहिली आहे. हिला घेऊ घेऊ हिला डान्स करून राहिलेली आहे. मला जेव्हा केव्हा माझ्या घरी येते ना तर मी हिच्याशी नक्की छान मस्त माझा खूप टाईम घालवते. पण हिला त्या दिवशी लवकर जायचं होतं आणि मस्त मला टाटा बाय बाय करून गेली आणि अशी मी रेडी झालेली होती कारण की मला जायचं होतं बाहेर जेवण करायला. जे छोटी मुलगी आली होती ना तर तिच्याच आजीच्या घरी आमचं ना जेवण आहे. तर फायनली आम्ही त्यांच्या घरी पोचलो आणि हे बघा येथे सुद्धा बिलकुल तिला कोणी सोडत नव्हतं. जे कोणी येईल ना तिला घ्यायचीच गडबड सुरू होती कारण की ना ते खरंच आमची सर्वांची खूप लाडकी आहे. माझ्या घरी ना कोणी पण आता छोटं नाही आहे. त्यामुळे जर घरी आली ना तर हिला खरंच आम्ही तर बिलकुल चान्स सोडत नाही. आणि हिच्या ह्या क्यूट क्यूटच्या बुच्च्या ना तर मला ना हिच्या बुच्च्याच खूप आवडते. आणि मला ना मुलीची खरंच खूप आवड होती. पण माझ्या जाऊच्या वगैरे मुली आहे ना तर मी त्यांचा पण खूप लाड केलेले आहे. पण आता त्या मोठ्या झालेल्या आहे. तर यांच्या घरी अधिक मास असल्यामुळे जेवण ठेवलेलं होतं. तर त्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो. तर फायनली टाईम झाला जेवण करायचा आणि असं छान मस्त सिम्पलचं छान जेवण होतं. आम्ही मस्त पोटभर जेवण केलं आणि घरी आल्यानंतर ना रात्रीला मूग डाळ भिजू घातलेली होती कारण की मला बनवायचा होता चिला मूग डाळीचा. तर मी हा फर्स्ट टाईम बनवत होती. तर खरंच थोडाफार तर गडबड झालेलाच होता. तर पुढे व्हिडिओ बघा. पहिले अगोदरचं छान मिरची 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि सांबारसुद्धा घेतलेला होता. तर खराब जो होता थोडा काढून घेतला होता पिकलेला. तर आता याला करायचं होतं आपल्याला पॉटमध्ये छान मस्त बारीक आणि याचा छान असं पेस्ट करायचा होता. अ, तर हे जेवढं होतं ना तेवढं घेतलेलं होतं तरी पण मला हे खूप कमी पडलं. जे कोणी ना नॉनव्हेज वगैरे खात नसेल ना तर त्यांनी खरंच त्यांच्यासाठी खूप प्रोटीन आहे. जेवढं नॉनव्हेजमध्ये जेवढं आपल्याला प्रोटीन मिळत असते तर याच्यामधून सुद्धा तेवढंच प्रोटीन मिळत असते. खरंच खूप सुंदर झालेला होता पंचीला आणि खाला पण खूप टेस्टी झालेला होता. तर फायनली मी असं छान मस्त बारीक करून घेतलं याला. आणि थोडं गाढं होतं ना मी थोडं पाणी टाकलेलं होतं. पण हो त्याच्यामध्ये सुद्धा माझा धिंगाणा झालेला होता. थोडं पाणी जास्त झालं तर त्यामुळे थोडा माझ्या ताव्याला थोडा चिपकून पण जात होता. तर हा माझा लोखंडीच तवा आहे. ह्याच तव्यावर मी आता छान बनवणार होती आणि चिपकलं होतं. पण तुम्ही ना थोडं पाणी आणि तेल जर लोखंडी तवा असेल ना तर थोडा ना पाण्याचा सुद्धा शिंकाडा करा कारण की पाण्याच्या शिंकाड्याने सुद्धा ना म्हणजे छान असं चिपकत वगैरे नाही. आणि माझं थोडं पातळ पण झालं होतं त्याच्यामुळे थोडीशी गडबड झालेली होती. पण मी छान असं तेल वगैरे छान लावलं आणि थोडं फार जमलं होतं थोडं नाही जमलं. पण काही हरकत नाही. आपण नाही केल्याशिवाय कधी दुसरं काही शिकू नये. तर ह्यासाठी ना तर आपल्याला काही ना काही उपाय करत राहावं लागते. काही ना काही करून बघावं लागते. तर तेव्हाच आपल्याला करू तेव्हाच आपण खाऊ कारण की आपल्याला तर कोणी काही आणून देणारं नाही आहे. तर त्यासाठी ना आपल्याला खरंच करावं लागते. आणि नवीन नवीन डिशेस ना तर केल्याशिवाय त्याची टेस्टसुद्धा आपल्याला कळत नाही. आणि हा मी फर्स्ट टाईम खाल्लेला ना तर खरंच खूप भारी आणि खूप छान झालेला होता. मला खूप आवडलेला होता. पण थोडं मिठाचं थोडं प्रमाण थोडं जास्त झाल्यामुळे थोडं किंचित खारट वाटत होतं. अगोदर तर रुहान म्हणायचा की मम्मी मी नाही खात. तू हे काय बनवलं गं असं हिरवं हिरवं. मी म्हटलं तू पहिले थोडं खाऊन तर बघ. त्याला फक्त एक घास चारला तर त्यानं पूर्ण पराठासुद्धा मागितला. जे होतं कारण की आता पेस्टनं जास्त झालेला नव्हता. तर माझंसुद्धा खाल्लं त्यांनी आणि स्वतःचा सुद्धा खाल्लेला होता. तर हे थोडंसं तव्याला वगैरे चिपकलं होतं पण खरंच फायनली खूप छान झालेला होता. If it असा झालेला होता चिला पराठा. आणि खरंच खूप छान झाला होता. तर हे कोणी केलेले आहे आणि असा धिंगाणा कोणासोबत झालेला आहे तर फायनली माझा असा झालेला होता. पण थोडा पोपट झालेला होता माझा. पण हो खाल्लं ना खरंच खूप भारी वाटत होता. काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं चला आता हे असंच आपण खाऊन घ्यावं. छोटे छोटे बनवले पण खूप छान झालेले होते. आणि संध्याकाळच्या टायमाला ना
माझी नणंदबाई दुपारच्या टायमाला आलेली होती, तर माझ्याकडे असा छान स्वयंपाक मी मस्त बनवलेला होता. त्याला म्हटलं आता आंब्याचा सीजन आहे, तर आंब्याचा रस तर आपल्याला घरी होणारच आहे. तर मी छान मस्त कुरड्या, पापड आणि रस वगैरे आणि सरगोंडीसुद्धा बनवले होते. तर ताईने मार्केटमधून येताना असं नारळ आणलेलं होतं. अधिक मास असल्यामुळे ना, तर ताई अंघोळीसाठी आलेल्या होत्या. त्यांना थोडं काम पण राहते, म्हणजे दर महिन्यामध्ये त्यांना थोडंफार काम राहते. त्यांचं काम करून त्यांनी रिटर्न जातात. पण आता त्यांनी आज मुक्काम करणार होत्या, कारण की त्यांना उद्याला अंघोळीला जायचं होतं. तर आम्ही असं छान मस्त मिळून दोघींनी छान जेवण केलं. तर मी थोडी बिमार पण झालेली होती आणि मला थोडं बरं पण नव्हतं आणि आभाळ पण खूप आलेलं होतं. तर माझं डोकं ना खूप दुखत होतं. माहीत नाही का बरं, तर मला थोडं बरं पण नव्हतं आणि आभाळ बाहेर खूप आल्यामुळे मी अशी छान मस्त बाहेर येऊन बसलेली होती आणि अशी हवा सुरू होती आणि डोकं दुखल्यामुळे मी ना कधी केस बांधत नाही, असे छान मोकळे ठेवलेले होते आणि मस्त छान अशी हवा घ्यायसाठी बाहेर येऊन बसलेली होती आणि माझा हा छोटासा कार्टून ना, याची इकडे मस्त मज्जा अशी सुरू होते. काही ना काही हे करतच राहते. याला काही ना काही केल्याबिना ना याला काही करमतच नाही. तर असा झेंडा घेऊन असा याची गडबड सुरू होती आणि इकडे मी छान अशी बसून होती. तर मस्त अशी हवा घेत होती आणि मला खरंच खूप छान वाटत होतं. खूप फ्रेश वाटत होतं ना, म्हणजे कितीही डोकं दुखत होतं ना, तर माझं याच्यामुळे मी बाहेर बसल्यामुळे मला खरंच खूप फ्रेश वाटत होतं. तर मला बाहेर पण जायचं होतं, म्हटलं चला, कारण की ना डोकं एवढं दुखत होतं, तर मला काही केल्याने सुद्धा आराम पडत नव्हतं. दिवसभर माझं रुहानी आणि दक्षिणी फायनली माझं डोकं दाबून दिलं, पण मला काही आराम पडला नाही. तर म्हटलं चला, मी हेअर स्पासाठी आलेली होती, कारण की हेअर स्पामध्ये हेड मसाज येत असते. तर चला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू आपण. बाय.